2026-27मध्ये ज्याही विद्यार्थ्यांना बी एड करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी आपले जे डॉक्युमेंट्स आहे हे रेडी करणे सुरू ठेवा. कारण की ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर किंवा सी ई टीचा फॉर्म भरल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस सुरू होते आणि त्यामध्ये भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स हे कंप्लीट नसतात. तर तुम्हाला सर्वात प्रथम भरावं लागते सी ई टीचा फॉर्म. सी ई टीचा फॉर्म या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्यामध्ये याबद्दलची संपूर्ण अपडेट येऊन जाणार. फॉर्म कसा भरायचा या संदर्भात किंवा या व्यतिरिक्त ज्याही अपडेट असेल बी एड ॲडमिशनबद्दल त्या संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देणे सुरू राहणार. आपण एक काल व्हिडिओ दिला होता की ज्यामध्ये तुम्हाला व्हॅलिडिटीचा जो उल्लेख आपण करण्यात आलेला होता की जे विद्यार्थी कास्टमध्ये आहे त्यांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे. व्हॅलिडिटीबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यानंतर आता असेच विद्यार्थी होते की जे विचारत होते की सी ई टीसाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, यासाठी सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे का, आम्ही फायनल इयरला आहे आम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर बघू शकता बी एड सी ई टी ॲडमिशन 2026-27 म्हणजे जे हे सेशन असणार आहे हे 26-27 असणार आहे. तर तुम्हाला जो सी ई टीचा फॉर्म भरायचा आहे सर्वात प्रथम आपण सी ई टीच्या फॉर्मसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट लागणार आहे, डिग्रीची मार्कशीट लागणार आहे. तर बघू शकता यामध्ये तर तुम्हाला डिग्रीची फायनलची मार्कशीट लागू शकते. फक्त ॲडमिशनला तुम्हाला संपूर्ण जेवढे तुमचे सेम असेल त्या मार्कशीट लागणार आहे, पण हे ऑप्शनल असणार आहे. आता ऑप्शनल कशासाठी, यामध्ये जे विद्यार्थी फायनल इयरला असेल, ज्यांची फायनल एक्झाम व्हायची असेल, एक सेमिस्टर बाकी आहे, तरीही जे विद्यार्थी बी एड करायचं असेल ते विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात आणि त्यांना डिग्रीची मार्कशीटची आवश्यकता नाही आहे. ज्यांची डिग्री कंप्लीट झालेली असेल 2024 किंवा 25पर्यंत ते विद्यार्थी आपल्याला किती मार्क्स मिळालेले आहे हे सी ई टीच्या फॉर्ममध्ये नमूद करू शकतात. परंतु ज्यांची डिग्री झालेली नाही आहे किंवा डिग्री झाली असेल परंतु रिझल्ट लागायचा बाकी असेल त्या विद्यार्थ्यांना मार्कशीटची गरज नाही आहे. ते विद्यार्थी अपिअरिंगचं एक ऑप्शन राहणार आहे. अपिअरिंगचं ऑप्शन चूज केल्यानंतर त्यांना जे मार्क्स आहे किंवा पासिंग डेट आहे तिथे ते लॉक होऊन जाते, ते मागत नाही. त्यामुळे अपिअरिंगवाल्या विद्यार्थ्यांना डिग्री मार्कशीट लागणार नाही. ज्यांनी डिग्री झालेली असेल म्हणजे ज्यांची डिग्री झालेली असेल त्यांना डिग्रीची मार्कशीट लागेल. त्यानंतर जेवढे विद्यार्थी कास्टमध्ये असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल. जे विद्यार्थी नॉन क्रिमिलियरमध्ये मोडत असेल त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल. हे SC STला लागत नाही. ओपन आणि EWS कॅन्डिडेटला तर कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागत नाही आहे. त्यानंतर तुम्हाला लागेल डोमिसाईल सर्टिफिकेट. तर डोमिसाईल सर्टिफिकेट A to Z विद्यार्थ्यांना लागणार आहे. हे जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे यामध्ये संपूर्ण विद्यार्थी तो ओपन असो, SC असो, ST असो, EWS असो, कोणताही विद्यार्थी असो ज्याला बी एड करायचं असेल त्याला डोमिसाईल सर्टिफिकेट हे लागणारच आहे. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे, काढून ठेवा. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, आता यामध्ये जेवढे विद्यार्थी कास्टमध्ये असेल, आपण उल्लेख करतो कशाचा, कास्टचा, जे विद्यार्थी कास्टमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बी एड ॲडमिशनला लागणार आहे. सी ई टीला हे लागत नाही. सी ई टीसाठी इम्पॉर्टंट नाही आहे परंतु ॲडमिशनसाठी इम्पॉर्टंट आहे. सी ई टी झाल्यानंतर ज्यांनाही ॲडमिशन प्रोसेस करायची आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे, त्यांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणारच आहे. जर तुम्ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलं नाही तर तुमची जी ॲडमिशन आहे ही ओपनमध्ये कन्वर्ट केल्या जाते आणि ओपनमध्ये जर कन्वर्ट केली तर तुम्हाला माहिती आहे की रिझर्वेशन मिळत नाही, स्कॉलरशिपचा प्रॉब्लेम येतो, भरपूर अशा अडचणी तुम्हाला येणार. त्यामुळे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल. यामध्ये आपण नमूद का बरं केलेलं आहे सी ई टीच्या फॉर्ममध्ये की विद्यार्थ्यांना लक्षात यावं की व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला लागणार आहे. फक्त कास्टवाल्या विद्यार्थ्यांना, ओपन EWS वाल्यांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत नाही. परंतु जेवढेही कास्ट असेल A to Z कास्ट, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल म्हणजे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागणारच. आणि व्हॅलिडिटीबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. आपल्याकडे अजूनही 3 महिने बाकी आहे कमीत कमी, त्यामध्ये तुमची व्हॅलिडिटी निघून जाणार. जर तुम्ही जसा तुमचा सी ई टीचा फॉर्म फिलअप झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म भरायचा आणि कास्ट व्हॅलिडिटीचे डॉक्युमेंट्स आपल्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचे. तिथून 3 महिन्यात तुमची व्हॅलिडिटी तुम्हाला मिळून जाणार. त्यानंतर लागणार पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड लागेल विद्यार्थ्याचे, अपार आय डी. तर यावर्षीपासून अपार आय डीसुद्धा सुरू करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी. तर तुम्ही अपार आय डीसुद्धा काढून घेऊ शकता. डिजिलॉकरवरून निघते किंवा गुगलवरून तुम्ही अपार आय डी काढू शकता. जर अपार आय डी काढली नसेल तर याबद्दलचा सुद्धा आपण एक व्हिडिओ देऊ की अपार आय डी कसा काढायचा. आणि त्यानंतर रिझर्वेशन सर्टिफिकेट. रिझर्वेशन सर्टिफिकेट म्हणजे जे विद्यार्थी हँडिकॅप असेल, XYZ जेही तुमच्याकडे रिझर्वेशन असेल
त्या रिझर्वेशनचे तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. कोणी स्पोर्टमध्ये असते किंवा कोणी हँडिकॅप असते, याबद्दलचं जे सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला त्यामध्ये CETच्या फॉर्ममध्ये नमूद करावं लागेल. तर अशा पद्धती हे डॉक्युमेंट्स आहे. डॉक्युमेंट लिस्ट खूपच कमी आहे, जास्त नाही आहे. आणि या प्रकारे तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे हे रेडी करा. CETचे फॉर्म या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील आठवड्यामध्ये संपूर्ण माहिती येऊन फॉर्मसुद्धा सुरू होऊ शकतात फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर फॉर्म सुरू झाल्यानंतर तर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि सध्यासुद्धा जेही अपडेट आहे जशा डॉक्युमेंट्सबद्दल आहे, कारण की CETचा फॉर्म किंवा ॲडमिशन तर भरपूर विद्यार्थ्यांना घ्यायची असते, परंतु डॉक्युमेंट्सबद्दल माहितीच नसते. त्यामुळे आपण जे आपल्या चॅनलवर संपूर्ण जे मार्गदर्शन देतो ते स्टार्टिंगला डॉक्युमेंटपासून देतो, जेणेकरून विद्यार्थ्यांनी आता डॉक्युमेंट्स रेडी केले पाहिजे. आणि ॲडमिशन प्रोसेस किंवा CETचा फॉर्म भरल्यानंतर किंवा CETचा फॉर्म भरताना सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची अशी अडचण जायला नको, ज्यामुळे त्यांची जी ॲडमिशन आहे ही कॅन्सल होणार. कारण भरपूर असे विद्यार्थी आम्ही बघितले आहे की एका डॉक्युमेंट्समुळे त्यांची जी ॲडमिशन आहे ही कॅन्सल झालेली बघितलेली आहे आम्ही. त्यामुळे तुमच्यासोबत असे व्हायला नको. त्यामुळे BEdच्या ॲडमिशनच्या प्रोसेससाठी आपले संपूर्ण जे मीडिया आहे त्यावरती तुम्ही कनेक्ट राहा. फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, त्यानंतर टेलिग्राम चॅनल आहे, यावरती तुम्ही संपूर्ण ठिकाणी कनेक्ट राहा. तुम्हाला कुठून ना कुठून तरी आपल्या चॅनलची अपडेट मिळालेली पाहिजे, म्हणजे मिस व्हायला नको. आणि BEd ॲडमिशन 2026-27बद्दल A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.